नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठी सीझन 6 काही दिवसापूर्वी संपला. अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली, तर राकेश बापर दुसऱ्या क्रमांकावर होता. उपविजेता ठरलेल्या राकेशनं आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एक खास पदार्थ बनवला आहे. राकेशनं फक्त अभिनयातच नाही तर स्वयंपाकातही आपला हातखंडा असल्याचं दाखवून दिलं. पुण्यात आपल्या घरी परतलेल्या राकेशनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात त्याने आपले कुकिंग स्किल दाखवले. राकेशने आपल्या लाडक्या भाजीसोबत म्हणजेच ईशासोबत मिळून मँगो स्टिकी राईस हा लोकप्रिय पदार्थ बनवला. व्हिडिओमध्ये राकेश म्हणतो, बिग बॉसच्या घरातून आता मी माझ्या स्वतःच्या घरी आलोय. घरी आल्यावर मी माझा आवडता पदार्थ बनवणार आहे. राकेशनं अतिशय सोप्या पद्धतीनं हा पदार्थ कसा बनवायचा हे व्हिडिओ दाखवले. रात्रभर भिजवलेला तांदूळ मलबनच्या कापडात गुंडाळून 20 मिनिटे वाफवून घेतला. नारळाचा सॉस बनवण्यासाठी राकेश म्हणतो, एका कढईत 1 कप कोकोनट मिल्क घ्यायचे. ते कोमट झाल्यानंतर 1/3 कप साखर घालायची. ती साखर त्यात विरघळून द्यायची. अर्धा चमचा मीठ घालायचं. यानंतर वाफवून घेतलेल्या तांदळात 80% नारळाचं सूप घालायचं. त्यानंतर ते मिश्रण 20 मिनिट ठेवून द्यायचं. टॉपिंग सॉस बनवण्यासाठी राकेश सांगतो, अर्धा कप कोकोनट मिल्क आहे, ते पातेल्यात घ्यायचं. थोडीशी साखर, मीठ, कॉर्न स्टार्च घ्यायचं. ते थोडंसं घट्ट होऊन द्यायचं. आता मी आंबा कापून घेतला आहे. सॉस आणि भात तयार आहे. त्याला आता डेकोरेट करायचं. यानंतर राकेश एका प्लेटमध्ये भात ठेवतो. त्याच्या बाजूला कापलेला आंबा ठेवतो आणि त्यावर सॉस टाकतो. पुढे त्यावर तो भाजलेले तीळ टाकतो. शेवटी ईशा आणि राकेश आपला हा पदार्थ जमला आहे असं म्हणतात.